महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे द्वारा प्रकाशित इयत्ता दुसरी विषय मराठीच्या पुस्तकातील अध्ययन निष्पत्ती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. 1. स्वभाषा किंवा शाळेतील माध्यम भाषा यांचा वापर करून गप्पा गोष्टी करणे. उदाहरणार्थ, माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारणे, स्वतःचे अनुभव सांगणे, अंदाज व्यक्त करता येणे. गप्पा गोष्टी लक्षपूर्वक ऐकतात व स्वतःच्या भाषेत सांगतात. 3. पाहिलेल्या गोष्टी, कथा, कविता यांच्याबद्दल गप्पा गोष्टी करतात, आपले मत व्यक्त करतात. 4. आपल्या आसपास घडणाऱ्या किंवा पाहिलेल्या प्रसंगाशी संबंध जोडून गप्पा गोष्टी करतात. उदाहरणार्थ, कथा, कविता, पोस्टर, जाहिरात इत्यादी. 5. शब्द आणि ध्वनी यांची मजा घेत लय आणि ताल असणारे शब्द तयार करतात. उदाहरणार्थ, एक होता कावळा, तो होता बावळा. 6. स्वतःच्या कल्पनेने गाणी, गप्पा गोष्टी ऐकतात व त्यात भर घालतात. 7. स्वतःचा स्तर व आवडीनुसार गप्पा, गाणी, गोष्टी, पोस्टर्स, जाहिराती इत्यादी आनंदाने वाचतात व अभिप्राय देतात. 8. चित्रातील सूक्ष्म व दृश्य बाबींचे बारकाईने निरीक्षण करतात. 9. चित्र किंवा चित्रमालिकेतील घटना, कृती, पात्र या एकसंघपणे समजून त्याचा आनंद घेतात. 10. परिचित किंवा अपरिचित साहित्यात रस घेतात व त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. 11. छापलेल्या मजकुरातील अक्षर, शब्द, वाक्य असा संबोध स्पष्टपणे ओळखतात. उदाहरणार्थ, माझे नाव विमल आहे या वाक्यातील असलेले शब्द आणि शब्दातील अक्षरे याचा संबोध स्पष्टपणे ओळखतात. वर्णमालेतील अक्षरे व त्याचे ध्वनी ओळखतात. शाळेत किंवा शाळेबाहेर आवडीच्या पुस्तकांची निवड करून वाचण्याचा प्रयत्न करतात. 14. स्वपद्धतीने लेखन व स्वनियंत्रित लेखन करतात. यामध्ये शिक्षकांनी ठरवलेल्या उपक्रमांतर्गत चित्रे, आडव्या तिरप्या रेषा, अक्षर, आकृती इत्यादी रेखाटन करण्याचा प्रयत्न करतात. 15. ऐकलेल्या किंवा मनातील गोष्टी शब्दरूपाने, लिखित किंवा चित्ररूपाने व्यक्त करतात. 16. आपल्या परिसरातील किंवा अनुभवातील घटनांना स्वतःच्या लेखनात समाविष्ट करतात. 17. एखादी कथा, कविता स्वतःच्या कल्पनेने पूर्ण करतात. मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय मराठीच्या अध्ययन निष्पत्ती आपण या व्हिडिओमध्ये बघितली. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास अधिक माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.